मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण। मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच, विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचा दावा। शपथ घेतल्यानंतर 3 महिन्यात आरक्षण दिल्याचंही वक्तव्य। सगळे सोयरे अधिसूचनेवर 6 लाख हरकती आणि सूचना, छाननी झाल्यावर निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती। स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, जरांगेंची कडाडून टीका। मंजूर झालेलं मराठा आरक्षण बहुसंख्याकांसाठी फायदेशीर नाही, जरांगेंची टीका। निवडणुकीआधी मराठा बांधवांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का, राज ठाकरेंचा सवाल। मनोज जरांगेंची दादागिरी सुरू, सभागृहात छगन भुजबळांचा संताप, जरांगेंकडून धमक्या आणि शिवीगाळ होत असल्याचाही आरोप। दोनदा नाकारलेलं आरक्षण तिसऱ्यांदा टिकणार नाही, फसगत करणारं फसवं सरकार, विजय वडेट्टीवारांचं राज्य सरकारवर टीकास्त्र। 4 मे रोजी वाघनखं महाराष्ट्रात आणणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। पुण्यात 100 कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त, विश्रांतवाडी भागात गुन्हे शाखेची कारवाई। 52 किलोंपेक्षा अधिक अंमली पदार्थ जप्त, तिघांना बेड्या। समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी ईडीकडून दाखल प्रकरणात 1 मार्चपर्यंत कारवाईपासून संरक्षण। मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर, 2018 मध्ये अमित शहांविरोधातील टिप्पणी प्रकरणी सुलतानपूर कोर्टात सुनावणी। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ब्रेक घेऊन राहुल गांधी कोर्टात हजर। चंदीगड महापौर निवडणुकीत पुन्हा मतमोजणी करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, बाद केलेल्या 8 मतपत्रिकांसह पुन्हा मतमोजणी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।